सर्व नवनिर्वाचित आपले निवडून आलेले 45 नगरसेवक, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचं जे निवडून आले नगरसेवक आणि त्याचबरोबर मेहनत ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे त्या सर्वांचं मी प्रत्येक मनपूर्वक अभिनंदन करतो. आगामी काळाच्या आपल्या कालावधीकरता मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला अतिशय आनंद आहे आज एवढं मोठं यश हे भाजपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालं. मुंबई महापालिका ही महायुतीच्या आणि भाजपच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्थापन होत आहे. पूर्ण आपण काबीज केलं आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश नगरपालिका सर्वात जास्त नगरपालिकेचे मेंबर जे निवडून आले महापालिकेचे ते आपल्या भाजपाचे आहेत. आणि या आनंदामध्ये आनंद द्विगुणित करण्याकरता भाजपने नांदेडमध्ये छलांग मारली ती फार मोठी आणि जबरदस्त मारलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंचे अभिनंदन करतो आणि तमाम नांदेडच्या मतदारांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या बाजूने कौल दिला. माझ्या प्रचारामध्ये मी हेच सांगितलं, तुम्ही भाजपकडे बघा, आमदार विधा तुमच्या नगरसेवकाचा विषय नाही या, अशोक चव्हाणांचा विषय नाही या महापालिकेला राज्य सरकार केंद्र सरकारची मदत जर घ्यायची असेल आपल्याला आगामी काळामध्ये पुढच्या 5 वर्षाचा विकास जर आपल्याला साध्य करायचा असेल तर हे डबल इंजिन सरकार आपल्याला कामाला आलं पाहिजे. आणि डबल इंजिन सरकारमध्ये या देशाचे सारथी कोण असतील, नरेंद्र मोदी आहे ते मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि आपल्या राज्याचे सारथी कोण असतील तर देवाभाऊ आहे. आणि म्हणून यांच्या दोन्ही महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये आहे तर महानगरपालिकेला सुद्धा भाजपाच्या बाजूने आपण कौल द्या ही विनंती मी सर्वत्र जेवढ्या निवडणुका झाल्या त्यांना मी सांगितलं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये की आम्हाला तुम्ही साथ द्या. आपला जाहीरनाम्यातला प्रत्येक शब्द आम्ही इम्प्लिमेंट करू, त्याची अंमलबजावणी करू आणि आगामी काळामध्ये आपल्याला या 5 वर्षामध्ये शहराचा चेहरा मोहरा बदलायचा, खूप काम करायचं आहे. आणि तुम्हाला मी खात्री देऊ इच्छितो मित्र हो, आपण सर्वांनी कामाला लागलं, उद्यापासूनच कामाला लागलं, चिंता करू नका. भरपूर ताकदीने मी मुख्यमंत्र्यांना दुपारीच बोललो फोनवर, म्हणलं साहेब चिंता करू नका, आपण 45च्या आसपास पुढे जाऊ शकतो. अजूनही मला वाटतं 2 जागेचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे, खूप वेळ लावला. मला माहित एवढा वेळ काय लागला, खरं म्हणजे दुपारी 3 पर्यंत संपायला पाहिजे, परंतु आपला निकाल अजूनही 2 वारची चर्चा चालूच आहे, ओढाताण चालू आहे. ज्यांना निवडून आलं पाहिजे त्यांनी आलं, म्हणलं ठीक आहे, जनतेचा कौल ज्याच्यामुळे ते, पण निकाल जो आहे तो निष्पक्ष राहावा, निकालामध्ये कुठली खाडाखाड होऊ नये आणि निकाल ज्याच्या बाजूने असेल आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप कोणी करू नका अशा प्रकारचे स्पष्टपणे संकेत मी तिथल्या समाज लोकांना सांगितलं. म्हटलं आमचं म्हणणं एवढंच आहे, जे खरं आहे ते खरं आहे, त्याच्यामध्ये कुठला हस्तक्षेप कोणी करू नये. निवडणूक आयोगाला सुद्धा मी सांगू की असं असं झालेलं आहे. मागच्या वेळेस आपल्या नगरसेवक एका मताने फक्त पडला होता, तो पाडला नव्हता, पाडला गेला होता, दबाव टाकून तो पाडला गेला होता. असो, अजूनही 2 जागेचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत, जाहीर होतं करतायत, मला माहित नाही किती वेळ लागेल. म्हणून मला यायला उशीर झाला, मी अगोदर येणार होतो 4 साडेचारला, परंतु उशीर लागला, मी थांबलो होतो. म्हणजे नेमकं काय चाललंय जरा माहिती घ्यावी त्या ठिकाणी, आणि म्हणून मला 1-2 तास फक्त यायला उशीर झाला. परंतु आपण वाट पाहत त्याची मला जाणीव आहे. मला आपल्या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे, प्रथम देश, नंतर पक्ष आणि नंतर आपण स्वतः. ही भूमिका घेऊन काम केलं म्हणून आपण सर्वांनी विजयी झालेलो आहोत. ग्रामीण भागातले माझ्या असंख्य कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो. ग्रामीण भागातला माझा सर्व कार्यकर्ता तुम्हा प्रत्येकाच्या वार्डामध्ये होता, तुम्हाला विजय देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. जोरदार टाळ्यांनी माझ्या सर्व सहकारी ग्रामीण भागातल्या नेत्यांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे. त्यांनी वेळ दिला आणि प्रत्येक नगरसेवकाला निवडून आणण्याकरता जेवढं करणं शक्य आहे त्यांनी ते केलेलं आहे आणि त्यांचंही मी आभार मानतो. खूप चांगलं काम केलं. आपल्या नगरपालिकेला चांगलं यश आपल्याला या भागात मिळालेलं आहे. नगरपालिका महापालिका पहिल्यासारखी स्थिती आहे की आपण महापालिका आपल्या ताब्यात घेतली आहे. भाजपच्या इतिहासामध्ये ही पहिली कदाचित वेळ राहणार आहे की ही महापालिका आज भाजपचा झेंडा या ठिकाणी फडकणार.
मला अभिमान या गोष्टीचा आहे. मी आलो आहे तुम्हाला सोबत घेऊन हा झेंडा या ठिकाणी फडकवण्याची संधी मला मिळाली. त्याच्याबद्दल मला खूप मनापासून आनंद आणि अभिमान आहे. आपण पाहाल इतरही नगरपालिका यश जे मिळालं, सगळी लोक आपल्याबरोबर आली, सगळी लोक समजतो. आश्चर्य वाटेल की अनेक ठिकाणी आपल्याला इतर समाज जो सुद्धा जो मदत देत नाही असं वाटलं होतं ते सुद्धा आले. सगळ्यात आनंदाची गोष्ट, आश्चर्यजनक गोष्ट आहे, प्रभाग क्रमांक 5 जो आम्हाला वाटतं गडबड आहे, 5ला आले बघा सगळे. गायकवाड जोरात शेंडी कमी करा सांग, ट्रेडमार्क आहे तुमचं, राहू लागले. सांभवी साले आलेले आहेत, आमच्या स्वामीताई आहेत, रणदंड आहेत गेली सर आहे आहेत. त्यामुळे सगळे कार्यकर्ते एका मागे पॅनल टू पॅनल मतदान झालं, बऱ्याच ठिकाणी झालं. काही ठिकाणी थोडंसं आपण कमी पडलो, काही ठिकाणी मी लोकांना सांगत होतो या ठिकाणी लक्ष द्या, अमुक ठिकाणी लक्ष द्या, इथे हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. ज्या ज्या ठिकाणी करेक्शन झालं त्या ठिकाणी यश मिळालं, ज्या ठिकाणी दुर्लक्ष झालं, दुर्दैव त्या ठिकाणी जागा आपल्या थोडक्यात गेलेल्या आहे. आणि मला कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपला जो वर्क फोर्स आहे, आपला जो फोर्स आहे, तो फोर्स एकदम डिसिप्लिन पाहिजे. कुठल्या युद्धाला आता पुढचं लक्ष आपलं आहे की जिल्हा परिषद आपली निवडून आणायची आपल्याला. पुढचं लक्ष आपल्या जिल्हा परिषदचं आहे. या जिल्हा परिषदेमध्ये बहुमत भाजपलाच मिळालं पाहिजे. लोकांना दिसते, आता लोकांना ती सुनामी आहे भाजपची. भाजपा 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 सर्वत्र महाराष्ट्राच्या देशात आहे. जिल्हा परिषद सुद्धा भाजपच्याच ताब्यात आपण देणार आहोत, तुम्ही चिंता करू नका. त्यामुळे मला विनंती आपल्याला, देवा भाऊंना अभिनंदन करत असताना मला खूप बरं वाटलं. मी त्यांना सांगितलं, साहेब आपण मला जिम्मेदारी सोपवली, मला महत्वाच्या पदावर बसवलं, नांदेड जिल्ह्याचा पूर्णपणे अधिकार माझ्याकडे दिले. आपण पाहिलं त्या अधिकाराचा एक पैशाने दुरुपयोग आम्ही केला नाही. सर्वत्र भाजपाच्या उमेदवाराला निवडून सिलेक्शन पासून निवडून आणण्यापर्यंत जी काही काळजी घ्यायला पाहिजे सर्व आम्ही काळजी घेतलेली आहे, की माझ्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रदेश अध्यक्षांना सुद्धा मी सांगितलेलं. त्यामुळे सर्वत्र एक आनंदाचं वाटतं. मुंबईला जायचं आज मी जाणार होतो पण थांबलो. तुमचा शेवटपर्यंत निकाल काय येतो हे पाहत पण मुद्दाम थांबला. मुंबईला जायचं आज महत्वाचं उद्या काम होतं, पण उद्या आमच्या कार्याध्यक्षांचा फॉर्म भरायचा आहे. उद्या मला निरोप आला होता, आपण सही करायला उद्या या, पण मी त्यांना कळवलं म्हटलं साहेब आता निवडणुकीची काउंटिंग चालू आहे आणि मी उद्या पोहोचू शकणार नाही, कारण आज संध्याकाळी बरेचसे लोक मुंबईला गेले. मला जाणं भाग होतं, पण मी त्यांना कळवलं म्हटलं मला हे निकाल लागेपर्यंत पूर्ण ही प्रोसेस पूर्ण होईपर्यंत मी थांबलोय. म्हटलं मला हे सर्व संपू द्या, मग मी मुंबईला येतो. पण मला मित्र एवढं सांगायचं आहे की आगामी काळ आपला चॅलेंज, पक्षाचं काम चालू झालंच पाहिजे, पक्षाचं काम चालू राहिलंच पाहिजे. आणि आपल्याला आगामी काळात सुद्धा या जिल्हा परिषद दृष्टीने आतापर्यंत तयार आहे. फक्त आता आपली रिझर्वेशन जे आरक्षण आहे ते अद्याप जाहीर न झाल्यामुळे आम्हाला बाहेर जाता येणं, कारण ते नेमकं आरक्षण कुठलं आहे काय अद्याप आपली जी जिल्हा परिषद आहे ते 56% वर आरक्षण गेलं असल्यामुळे थोडं अवधी लागला. बाकीच्या जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. आपलं जे आरक्षण आहे ते 56% वर हे निश्चित गेल्यामुळे आपल्या त्याची सुधारणा होईपर्यंत जी काही कालावधी कायदेशीर प्रोसेस आहे त्या कायदेशीर प्रोसेस पूर्ण करण्याकरता आपल्याला थांबावं लागणार. आणि त्यामुळे मला इथून निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन करेन. जे थोडक्यामध्ये मागे राहिले त्यांनाही मी अभिनंदन करेन. त्याला सांग मी चिंता करायची गरज नाही, तुम्हीच माझे नगरसेवक आहात हे लक्षात ठेवूनच मी तुम्हाला त्या भागामध्ये मदत करण्याची चिंता करायचं काम आहे, अजिबात काम नाही. आणि मला नगरसेवकांना सांगायचं जरूर मला सांगा, ज्यांनी पक्षाकरता समर्थनार्थ काम केलेलं आहे त्यांना ताकद देण्याचं काम हे नेटवर्क कार्यकर्त्यांचं शहरामध्ये अधिक वाढवू. आपण शहरामध्ये अधिक वाढवू. ज्यांनी तुमच्याकरता मेहनत घेतली, काम केलं, अशा लोकांना सुद्धा तुम्ही स्वतःहून येऊन पुढाकार सांगितलं साहेब ही लोक आहेत ज्यांनी काम चांगलं केलं, आम्हाला निवडून आणण्याकरता प्रयत्न केलेला, आम्हासाठी त्यांनी खूप मदत केलेली आहे. अशाही लोक शेवटी आपलं जे जाळं आहे, नेटवर्क जे आहे पक्षाचं, ती आपल्या पूर्ण शहरामध्ये अधिक ताकदीने आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन चाललं पाहिजे. मला ज्या सहकार्यांना मी तिकीट देऊ शकतो नाही, उमेदवारी देऊ शकतो नाही, त्यांना सुद्धा त्यांना पूर्ण ओळखायला आले माझे. त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही
त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मला खूप वाईट वाटलं की ठीक आहे मग काय करू काय नाही. 550 लोकांचे अर्ज असताना मी सर्वांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. काही चुका आमच्याकडून झाल्या असतील नाकारत एवढे निर्णय घेत असताना मी सुद्धा माणूसच आहे. माझ्याकडून सुद्धा नेमके गणित किंवा कॅल्क्युलेशन करताना काही चुका होऊ शकतात. शेवटी निर्णय घेत असताना सगळ्याच बाजूने विचार करावा लागतो की मला जमेल न जमेल आली पाहिजे. आपण विचार केला म्हणून 45ला पोहोचतो. चुका थोड्याफार कमी जास्त न झाल्या असत्या तर कदाचित 50-55च्या वरही गेलो असतो. तर ठीक आहे ना, ठीक आहे, त्याला काही इलाज नाही. लोकांनी खूप साथ दिली आणि लोकांना खरं आव्हान आहे की लोकांनी आपल्याला दुसरं काही न पाहता भाजपला तिकीट मतदान करायचं आहे. मी त्यांना सांगितलं तुमचे उमेदवार कोण हे बघू नका, माझ्याकडे बघा, मोदी साहेबांकडे बघा, भाऊकडे बघा, मतदान करा. मी तुमचा नगरसेवक आहे. इथपर्यंत मी त्यांना लोकांना कन्व्हिन्स केलं, सांगितलं आणि लोकांनी खरंच खूप मोठी साथ दिली आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी 4 ते 4 पॅनल टू पॅनल लोकांनी मतदान केलंय. एकही इकडे तिकडे गेलेलं नाही. त्यामुळे खूप मोठं आहे योगदान त्याच्यामध्ये लोकांचं. खरं नांदेडच्या लोकांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. विरोधकांना आपण पाहिलं अवस्था काय, मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. निवडणूक संपलेली आहे. निवडणुकीत सुद्धा मी दर्जा सांभाळला. निवडणुकीत सुद्धा मी कोणावरही शक्यतो व्यक्तिगत बोललेलो नाही. कारण माझा ताई बसा बैठे तुझी इथं तिथे सांग आज बैठ. मी सुद्धा कोणावरही व्यक्तिगत टीका मी केली नाही आणि त्यांनी तर इतकं म्हणजे स्तर सोडून ज्या पद्धतीने टीका केली काय रिझल्ट आला. एखादा नगरपालिकेचा नगरसेवक एखादा नगरसेवक यांनी निवडून आणला आणि आमच्या मित्रपक्षाने सुद्धा त्यांनी मागणी केली होती 24-25 जागेची. आमचं ऐकलं असतं तर हे दोन्ही युती सुद्धा झाली असते, शक्य झालं असतं. जागा चालल्या त्यांच्या आता मोठ्या 8 ते 10 जागा सेनेच्या 4 जागा सेनेच्या 4 जागा सेनेच्या आल्या. आम्ही 8 ते 10 द्यायची तयारी केली. आमची तयारी 8 ते 10 द्यायची होती पण थोडा अन्याय झाला असता. मी काळजी घेतली आणि मी जर 10-12 जरी दिल्या असत्या तर त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा लोकांची तिकीटं मला नाकारावं लागलं असतं. तो विचार केला म्हटलं माझी चांगल्या जागा चालल्या, माझी निवडून येण्यासारखे माझे नगरसेवक आहेत, ती जागा मी का द्यावी किंवा दिली तर माझ्या लोकांना अन्याय होईल हा सुद्धा विचार मला करावा लागला. आणि मग त्यांना त्यांचं म्हणणं 24 द्या, 25 द्या, 4% द्या, 40% द्या, अमुक द्या, तमुक द्या. म्हणजे खरं म्हणजे आमदारापेक्षा त्याचे बोलवते धनी वेगळेच होते. मला माहिती होतं त्याला करायचं नव्हतं, त्याला हे करायचंच नव्हतं. आणि हा सगळा जो कांदा उभा केलेला आहे आणि सिडकोला तर याला पाडा त्याला पाडा हा कार्यक्रम तिकडून सुरू केला. सिडको पासून सुरू केला. नांदेडच्या प्रत्येक प्रभागामध्ये निवडून कोणाला ते सांगत होते ह्याला पाडा, भाजपला पाडा, कोणी चालतं. असं कसं होऊ शकतं. माणसं काही वेडी आहेत का कोणालाही मतदान द्यायला. प्रत्येकाला चॉईस आहे, प्रत्येकाला चॉईस आहे. सांगण्यात आलं नाही भाजपच्या अमुक याला पाडा, भाजपच्या तमुक याला पाडा आणि त्याला पाडा आणि कोणाला निवडून द्या तर कोणालाही निवडून द्या. असं होत नसतं, अशा पद्धतीने होत नसतं. आणि म्हणून मला मुद्दाम सांगायचं मित्र, ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे हा कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे. या कुठेतरी थांबवता आला पाहिजे. हे जे काही खराब राजकारण आहे अतिशय खालच्या थरावर जाऊन जे काही सुरू झालं आहे मित्र, मला एवढंच सांगायचं याला जरा आपण थारा देऊ नका. मला विनंती करायची, भाजप तमाम माझ्या सहकारी मित्रांना विनंती करायची आहे, अशा लोकांना अजिबात जवळ करू नका किंवा त्या जवळ जाऊ सुद्धा नका. तर यांनी अनेकांचं नुकसान केलंय. यूज अँड थ्रो एवढी पॉलिसी आहे. आपलं जीवन तिचं घालवायचं नाही. तुम्हाला मी खात्री देऊ इच्छितो, माझ्या मनामध्ये माझ्या भाजपच्या सगळ्या सहकाऱ्यांबद्दल एक आपुलकीची भावना आहे. त्या सर्वांना सोबत मी घेऊन जाणार आहे आणि तिकिटाचं तुम्ही पाहिलं मी हा प्रयत्न केला आहे. भाजपच्या बऱ्याच आमच्या सहकाऱ्यांना इतक्या वर्षात जे काही मिळालं नसेल त्यांना या महापालिकेच्या माध्यमातून चांगली संधी यावेळेस प्राप्त झालेली आहे. त्यामुळे असा कुठे भेदभाव नाही. हा जवळचा तो लांबचा, हा नवीन तो जुना असा विषयच नाही. पण काळजी एवढीच घेतली ज्याला दिलं ते निवडून आलं पाहिजे. आणि त्यामुळे आज आपण 45 पर्यंत पोहोचलेलो आहोत. आगामी काळामध्ये जिल्हा परिषद सुद्धा याच्यापेक्षा जास्त मतांनी आपल्याला आणण्याकरता तुम्हा सर्वांच्या तुमच्या ग्रामीण भागातले सहकारी इकडे आलेत. आता तुम्ही मंडळी ग्रामीण भागात तुम्हा मंडळींना आता ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदला निवडून आणण्याकरता नगरसेवक आणि शहरातल्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जाऊन कामाला लागायचं. तुम्हाला आता सांगतो, पुन्हा बैठक याच्यावर चर्चा नाही. आता सगळे जे आमचे आलेले आहेत दिलीप कंदकुर्ते सहित
आपल्याला जायचं आहे आणि ग्रामीण भागात जे आपले उमेदवार ठरतील त्या उमेदवाराला ताकदीने आपण त्याच्या मागे उभं राहायचं. शेवटी नेहमी मनुष्यबळ लागतं, लोक लागतात, मदत करावी लागते, त्याच्या मागे उभं राहावं लागतं, प्रचार करावा लागतो. की जी काही साधनं आहेत ती पूर्णपणे ताकदीने आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सुद्धा ही ताकद वापरायची आहे. आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे. तर पूर्ण फायदा घेऊन जिल्हा परिषदमध्ये सुद्धा महापालिकेचं या ठिकाणी सारखंच यश, जिल्हा परिषद त्याच्यामुळे जास्त जागा बहुमताने आल्या पाहिजेत हा प्रयत्न आपण सर्वांनी. अधिक वेळ मी घेत नाही. अनेक लोक नाचले, बरं वाटतं मला पाहताना. फार दिवसाला उत्तम डान्स करतात काही लोक, पाहत होतो मी डान्स नाही केला, थोडं परंतु हा आनंद आहे मनामध्ये, एका प्रकारची आनंद आहे आणि तो आनंद व्यक्त आपण अनेक पद्धतीने करतो. त्यामुळे सर्व नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा पुनश्च देतो. पक्षाची मीटिंग आपण जमून एका 2 दिवसात घेऊया. सर्व आपले